हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली। पती दारू पिऊन घरी भांडण करत असल्याने पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। पतीचा मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावत असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करून पत्नी व अल्पवयीन मुलाला अटक केली आहे। पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे। काल रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला एक माहिती प्राप्त झालेली होती की इंगोली नगर येथे एक भाड्याने राहणारा 57 वर्षीय मृतक याचा खून झालेला आहे आणि त्याची बॉडी एका पोत्यामध्ये ठेवलेली आहे अशी माहिती प्राप्त झालेली होती। त्यावरून आम्ही घटनास्थळी गेलो असता मृतकाची बॉडी एका बोरीमध्ये ठेवलेली आढळून आलेली आहे। मृतक जे प्राथमिक आपल्याला माहिती भेटलेली होती त्यानुसार मृतक हा दारूचा व्यसनी होता आणि दारूच्या व्यसनी असल्यामुळे घरच्यांना त्रास होता। म्हणजे पत्नी आणि तिचा अल्पवयीन मुलगा यांनी मिळून मृतकाला मारलेला आहे आणि एक विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नामध्ये ते होते। तर तशी माहितीवरून आपण सगळी प्रक्रिया केलेली आहे आणि दोघांनी आज सकाळी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कायदेशीर आम्ही प्रक्रिया करीत आहे। मृतक हा एका खाजगी हार्डवेअरच्या दुकानामध्ये खाजगी नोकरी करत होता आणि अति दारू सेवन करत होता आणि घरी यांची वारंवार तक्रार भांडणं वगैरे होत होते। नाही, याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे काही नाही, घरातलंच मॅटर आहे, कोणाचे क्राईम रेकॉर्ड वगैरे काही नाही आहे। मृतकाला गळा दाबून मारलेला आहे असं प्राथमिक दिसत आहे। तसेच बॉडी PM करीत आपण रवाना केलेली आहे। PM मध्ये एक्झॅक्ट कारण आपल्याला निश्चित मृत्यूचं कारण PM झाल्यानंतर कळूनच येईल। याच्यामध्ये आम्हाला जे मृतकाचा जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्या मित्रांनी ही आपल्या पोलीस स्टेशनला माहिती दिलेली होती। त्यांनी सांगितलेलं होतं का असं असं माहिती आहे आणि असं मला त्यांनी सांगितलेलं आहे मृतकाच्या अल्पवयीन मुलाने, तर त्याबद्दल काय आहे का शहानिशा करावी असे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यावरून मग आपले रात्रपाडी अधिकारी आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली असता त्याने जी माहिती दिली होती त्याप्रमाणे तिथे घटनेवर त्या गोष्टी आढळून आल्या। त्यावरून मग आपण तक्रार दाखल करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत।